मराठी प्रेस कॉन्फ्रेंस के ट्रस्टी एसएम देशमुख ने नांदेड़ जिले के माहुरगढ़ में स्थित रेणुका माता के सपत्नीक दर्शन किए, जबकि रेणुका माता का मंदिर महाराष्ट्र में दूसरी शक्तिपीठ के रूप में प्रसिद्ध है। इस वक्त उनके साथ शरद पाबले, विनया देशपांडे, अनिल वाघमारे, गोवर्धन बयानी, रविंद्र संगनवार, परमेश्वर गोपतवार, प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, दत्ता शिरानी, अनिल मादसवार, ज्ञानोबा पंदलवार, सोपान बोमपलीवार, गजानन कदम, गौतम कदम, प्रभाकर दहीभाते और महाराष्ट्र के कई पत्रकार भाई बहन उपस्थित थे। मराठी प्रेस कॉन्फ्रेंस द्वारा आयोजित प्रेस एसोसिएशन पुरस्कार समारोह में माहुर आने के बाद एसएम देशमुख ने माहुर की रेणुका माता के दर्शन किए। इस अवसर पर एसएम देशमुख ने मंदिर द्वारा चलाए जा रहे विभिन्न कार्यक्रमों के बारे में जाना, जिसमें रेणुका माता मंदिर क्षेत्र का विकास और चलाए जाने वाले उपक्रम भी शामिल हैं। सरकारी स्तर के फंड से हुआ काम, मंदिर के ट्रस्टियों की ओर से दी गई जानकारी के मुताबिक अब तक पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने अपने मुख्यमंत्रित्व काल में मंदिर के लिए भारी फंड दिया था। उनके बाद पालक मंत्री गिरीश महाजन ने विकास कार्य के लिए फंड देने की घोषणा की थी, ऐसा मंदिर ट्रस्ट ने बताया। इस वक्त एसएम देशमुख सर ने कहा कि यदि आप तुरंत मंदिर विकास कार्य को शुरू करना चाहते हैं तो आपको केंद्रीय सड़क विकास मंत्री नितिन गडकरी से संपर्क करना चाहिए। इस वक्त रेणुका माता मंदिर समिति की ओर से गणमान्य व्यक्तियों का नारियल देकर सम्मान किया गया। माहुर जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। पुष्कळ लोक त्यांच्या जवळचे लोकांना सांगत राहावं लागते। तुम्ही काय करा, म्हणजे आम्ही पुणे मुंबई पासून तुम्ही फार दूर आहे, त्याच्यामुळे असं आहे। तिथले जे देवस्थान आहे जवळचे, आता कोल्हापूरचे, तुळजापूर, तिथं लक्ष आहे सगळ्यांचं। तुम्ही फार लांब पडतो, आम्ही लांब पडतो आणि इकडे पण आम्हाला काय झालं सर, आता की आमचं समृद्धी झाल्यापासून आणि हे नागपूर तुळजापूर हायवे झाला ना, 30% लोक वाढले, ट्रॅफिक 30% वाढले। नाही तर आमच्याकडे एरवी 4-5 महिनेच लोक राहायचे आणि 5-6-7 महिने एकदम आता पुष्कळ वाढले। आता हा तुमचा रोड झाल्यानंतर, म्हणजे आता उमरखेड काम चालू आहे, तो रोड झाल्यानंतर पण कोल्हापूर पर्यंत बरोबर छान झालं दर्शन, धन्यवाद। कार्यक्रम मी 10-12 वर्षांनी आलो, मला तो भेटलो मला वाटते संभाजीनगरला भेटलो। मी तर नांदेडला पण होतो, मी नांदेडला असताना येणं व्हायचं लोक भंडारापर्यंत सगळं। किती लोक येतं साधारण दर्शनाला? सर 5-7 रेग्युलर, बाकी मग उत्सव काळ किंवा मग मंगळवार शुक्रवार सोळाचा 10,000 तुमचं पर्यटन विकास मध्ये वगैरे आहे अधिकरण केलेलं आहे। बरं, मुख्यमंत्री असताना त्यांनी 25 कोटी रुपये जवळपास म्हणजे हा रस्ता झाला, पूर्वी रस्ता नदीवरून स्वतंत्र पाईपलाईन वेगळे सगळे वेगळे कंपाऊंड आणि ते आपण हँडओव्हर करून घेतले। देवस्थान चालू पाण्याचे कधीच आपल्याकडे नसेल। सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी, त्यानंतर ते सगळा तो सीआरएफचा फंड आला। इथून जे दत्तशिखरचा रोड आहे ते केंद्राच्या फंडातून गडकरी साहेबांनी पाठवला। आता हे लिफ्ट साठी पण ते आहे, सीआरएफचा फंड आहे। वळण रस्ता झाला ते पण सीआरएफच्या फंडातून। आमचा मेन रोड झाला म्हणजे ते झाला ते पण केंद्राच्या फंडातून। गडकरी साहेबांचं प्रेम म्हणले होते मला, सगळ्या देवीच्या सगळ्याच इकडे कोल्हापूर। आता गिरीश महाजन साहेबांनी काहीतरी 5-7 कोटी रुपये दिले गिरीश महाजन या कामासाठी फंड द्या म्हणून म्हणणं बरोबर, पण तिकडे सगळा भेटलं। पण तुम्ही राज्य सरकारपेक्षा त्यांच्याकडून होईल ते, आणि त्यांना देवी त्यांची कुलदेवता असल्यामुळे हा लक्ष आहे। आणि बारकाला तेच लक्ष नदीचा आम्ही त्यांना पूल म्हटलं, पुलाचं पण झालं, गोट्याचा पूल, हा जुना पूल। आता हा पूल तयार झाला, नाही ते चालू व्हायचा आहे पण तयार झाला। नाही तर मग आम्ही जर ते त्यांच्याकडून एवढे कामं करून घेतले नसते तर एवढे पैसे कोणी माहुरला आमच्याकडे, आणि पॉलिटिकल असं काही एवढं नाही 200-400 कोटी आणणारा असं